आपण आनंदजींना विचारणार होतो की वास्तुशास्त्र हे शास्त्र आहे हे तुम्ही सांगितलं, पण त्याच्यामागे पौराणिक काही कथा वगैरे आहेत. बरोबर आहे. तुम्हाला सांगू का, मुळामध्ये आपल्या ऋषीमुनींनी आपल्या पृथ्वीवर घडणाऱ्या जैविक आणि रासायनिक बदलांचा विशेष अभ्यास करून मग तो धर्मात टाकला त्यांनी. साधंसं उदाहरण सांगायचं म्हणजे की आपण तिळगुळ घ्या गोड गोडवाला म्हणतो नाही का, कधी तिळगुळ संक्रांतीच्या दिवशी, त्याच्या मागे पण पूर्णपणे विज्ञान आहे. म्हणजे आपण ते तिळगुळ खातो त्याच्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते. तुम्ही होळी घ्या, दिवाळी घ्या, प्रत्येक सणामागं वैज्ञानिक आधार आहे. थोडक्यात ऋषीमुनींनी आपलं जैविक रासायनिक संतुलन ठेवण्याकरता काही गोष्टी सांगितल्यात, ते म्हणजे वास्तुशास्त्र. पौराणिक त्याला एवढा प्रचंड आधार आहे. मुळामध्ये ह्या शास्त्राची निर्मितीच पुराण काळापासून झालेली. भगवान विश्वकर्मा हे याचे जनक आहेत. म्हणजे थोडक्यात ते आताच्या काळातले इंजिनियर, म्हणजे त्या काळातले ते इंजिनियर. भगवान विश्वकर्म्यांनी स्वर्गाची जशी रचना केली, नरकाची जशी रचना केली, तशी पृथ्वीवरच्या मोठमोठ्या राजप्रासादांची रचना सुद्धा भगवान विश्वकर्माजींनी केलेली आहे. तुम्हाला पौराणिकच उदाहरण द्यायचं झालं तर अगदी तुम्हाला मी कृष्णाचं उदाहरण देतो. रामायण महाभारतामध्ये भरपूर उदाहरणं आहे याच्यामध्ये. आपण पहिल्यांदा रामायणाच्या उदाहरणाकडे वळू. रामायणामध्ये बघा काय झालं होतं की कैकेयी खूप म्हणजे चिडली आणि ती क्रोधागारात गेली. तुम्ही नीट लक्षात घ्या की हल्ली आपण घरातच आकांड तांडव करतो, चिडचिड करतात घरामध्ये स्त्रिया, तर पूर्वीच्या काळी सुद्धा चिडण्यासाठी स्पेशल जागा होती बरं का. तर त्या क्रोधागारामध्ये ती गेली आणि मग तिने तिचा क्रोध प्रकट केला. मग मला सांगा की वास्तुशास्त्र होतं का नाही? म्हणून त्या क्रोधागाराची निर्मिती झाली आणि म्हणूनच सांगतात की ती क्रोधागारात गेली. जसं रामायणामध्ये आहे तसं महाभारतामध्ये सुद्धा श्रीकृष्ण हा चांगला जाणकार होता वास्तुशास्त्रात. त्यांनी नल, नील आणि विश्वकर्मा यांच्याकडून मैनगरीची अशा पद्धतीची रचना करून घेतली होती की त्याला माहिती होतं की हे पांडवांसाठी आपण बांधतोय, पण कौरव याला जिंकणार आणि कौरवांना रसातळाला घालण्यासाठी ती वास्तू कारणीभूत ठरेल. म्हणून त्यांनी काय केलं माहितीये का, संपूर्ण घराच्या मधोमध एक हौदाची निर्मिती केली. आणि आपण असं म्हणतो की ब्रह्मवास्तूमध्ये जर खड्डा असेल तर ते घर नष्ट होतं. आणि त्याचबरोबर त्यांनी स्वतःच्या जी द्वारका नगरी आहे त्या द्वारकेची सुद्धा त्यांनी अशा पद्धतीची रचना केली होती की जेणेकरून ती कालांतराने, त्याला माहिती होतं की तो त्रिकालाज्ञ होता की यदुवंशाचा नाश होईल आणि नाश झाल्यानंतर ही नगरी पण पाण्यात जावी. आणि म्हणून बघा आजकाल बऱ्याच त्या द्वारकेचे अवशेष मिळायला लागलेले. अशा पद्धतीने पौराणिक पुष्कळ आधार आहेत. खूप मजेशीर उदाहरणं अगदी पुराण काळापासून आपल्याला वास्तुशास्त्राची. पौराणिक ह्या गोष्टी बऱ्याचशा आपण फक्त वाचलेले असतात. हो. तर त्याच्यात थोडंसं पुढे आल्यानंतर ऐतिहासिक काळामध्ये अशी काही उदाहरणं आहेत का? पुष्कळ. ऐतिहासिक काळामध्ये आपण थोडंसं आर्यन ह्याच्यापासून जर सुरू केलं तर तिरुपती बालाजीचं मंदिर, त्याच्यानंतर आपण आणखीन थोडं पुढे आलो तर रायगड, छत्रपती शिवाजी महाराज. हे म्हणजे आपल्याला थोडेसे जवळचे विषय. अगदी बरोबर. छत्रपती शिवाजी महाराज चांगले वास्तुशास्त्राचे जाणकार होते. संख्याशास्त्राची परिपूर्ण माहिती छत्रपती शिवाजी महाराजांना होती. पुण्याचे पेशवे यांनी जो शनिवार वाडा बांधला तो 100% वास्तुशास्त्राप्रमाणे बांधला होता. पण त्याच्यावर शनिवार वाड्यामध्ये बरेच घोटाळे झाले म्हणा किंवा काही वाईट घटना खूप घडल्या तिथे. मग याला कारण आहे ना की मूळ शनिवार वाडा बांधताना त्याची रचना उत्तराभिमुख त्यांनी केली. उत्तर म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर, उत्तरोत्तर प्रगती आणि उत्तरेला ध्रुवतारा आहे. त्यामुळे शनिवार वाड्याच्या वास्तूवरती या उत्तरेचा परिणाम चांगला झाला. पण जेव्हा घरात जातात त्यावेळेस तोंड मात्र दक्षिणेला होत होतं ना. त्यामुळं क्षीणता, त्यामुळं कलह, त्यामुळं मोठ्या प्रमाणावर राजकारण त्या वास्तूमध्ये घडलं. आणि त्याला जेव्हा उत्तरेकडे दरवाजा असतो बरोबर त्याच्यात प्रवेश करताना आपलं तोंड नेहमीच दक्षिणेकडे असतं. हो. मग याला सुद्धा ताई एवढे तोडगे आहेत की ते तोडगे नंतरच्या पेशव्यांनी केले नाही. आधीच्या पेशव्यांनी त्याच्यामध्ये व्यवस्थितपणा आणला होता, पण नंतरच्या जे काही पेशवे आले त्यांनी त्याच्यामध्ये भरपूर बदल केले आणि शनिवार वाडा रसातळाला मिळाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत मी तुम्हाला मगाशी सांगता राहिलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं रायगड हे पूर्णपणे वास्तुशास्त्राप्रमाणे, कधी जर पाहण्याचं प्रत्येकाने जाऊन पाहावं, रायगडावर प्रत्येकाने जायलाच पाहिजे. तुम्हाला सांगतो छत्रपती शिवाजी महाराज आणि संख्याशास्त्राचा खूप घनिष्ठ संबंध. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये 8 आकड्याला फार महत्व होतं. म्हणून बघा त्यांच्या जे पदरी जे प्रधान होते ते अष्टप्रधान होते. त्यांचे जे मुख्य गडकोट होते ते पुष्कळ होते, पण मुख्य गडकोट हे 8च होते. ते ज्या मेघडंबरीत बसले आणि जिथं त्यांचा राज्याभिषेक झाला त्या मेघडंबरीला खांब सुद्धा
8 होते. बरं. त्यांचा राज्याभिषेक ज्या मुख्य भटजींनी केला ते प्रमुख भटजी सुद्धा 8च होते. आणि ज्यावेळेस मिर्झाराजे जयसिंगांबरोबर जो तह झाला त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना 62 किल्ले परत दिले. बरं. 62 म्हणजे बघा बरं, 6 आणि 2 अच्छा. 8. म्हणजे शुभांक जो आपण म्हणतो. हो, आणि अगदी त्यांची सोयरीक जी होती, ज्या राण्या होत्या त्या सुद्धा त्यांना प्रमुख राण्या 8च होत्या. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात 8 आकड्याचं फार महत्व होतं आणि ते वास्तुशास्त्राचे पूर्ण नियम पाळायचे. अशा पद्धतीने या पौराणिक, ऐतिहासिक, अगदी आत्ताच्या काळापर्यंत जर आपण आलो तर वास्तुशास्त्र पाळलं जातं आणि त्याचे निश्चितच फायदे होतात. तुम्ही मगाशी बोलताना बालाजीच्या मंदिराबद्दल बोलला. हो हो हो. तर ते जे म्हणजे खूप भरभराट आहे त्या मंदिरात. अगदी तुम्ही आत्ताचा बघितला, आपण साईबाबांचं आत्ताच्या काळात साईबाबांनी समाधी 19व्या शतकातच घेतलेली आहे आणि ते सुद्धा अगदी बालाजीच्या उत्पन्नाचे विक्रम तोडते. बर. आणि इतक्या प्रमाणावर भक्त त्या ठिकाणी जमा होतात आणि भक्तांना साईबाबांचे प्रचंड अनुभव येतात. तुम्ही साईबाबांची जी द्वारका माई आहे तिची जर नीट रचना पाहिली तर साईबाबांनी आग्र्यालाच धुनी पेटवली आणि साईबाबा दक्षिणेकडे तोंड करून बसायचे, स्वतः क्षीण व्हायचे आणि लोकांना उत्तरेला तोंड करून बसवायचे. लोकांना प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायचे. साईबाबांसारखं दैवतच नाही. अशा पद्धतीने हे द्वारका माई साईबाबांची किंवा शिवाजी महाराज किंवा ह्या सगळ्या पौराणिक, ऐतिहासिक आणि